लोटस मेडिकल फाउंडेशन या ट्रस्टतर्फे केअर सेंटर हे फक्त HIV पॉझिटिव्ह व्यक्तींसाठी जून 2008पासून सुरू झालं। या केअर सेंटरमध्ये फक्त HIV पॉझिटिव्ह व्यक्तींना त्यांच्या फॅमिलीला सर्व मेडिकल सुविधा उदाहरणार्थ OPD, IPD, औषधं, मेडिकल सर्व्हिसेस, जेवण आणि औषधं पूर्णपणे फ्री दिली जातात। याचबरोबर ती त्यांचं काउन्सिलिंग किंवा समुपदेशन केलं जातं। पेशंटच्या फॅमिलीचं आणि संबंधित नातेवाईकांचं सुद्धा याबाबतीत समुपदेशन केलं जातं। कोल्हापूर जिल्हा हा HIV प्रिव्हेलन्स कोल्हापूर जिल्ह्याचा हा जास्त आहे। हा कॅटेगरी A मध्ये येतो। कॅटेगरी A म्हणजे जिथे HIV प्रिव्हेलन्स हा जनरल पॉप्युलेशनमध्ये 1% जास्त प्रमाणामध्ये आहे। त्या ह्यानं बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 24 ते 25 हजार HIV पॉझिटिव्ह पेशंट असले पाहिजेत असा अंदाज आहे। जून 2008पासून आजतागायत इथे आम्ही केअर सेंटरमध्ये साधारणतः 3600 पेशंट्स रजिस्टर केलेले आहेत व 2800 पेशंटना इंडोर म्हणजे ॲडमिशनच्या सुविधा दिलेल्या आहेत। या पेशंटचा आम्ही रेग्युलर फॉलोअप घेतो। त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांना जे काही संधिवात आजार होतील त्या संधिवात आजारावरती ट्रीटमेंट देतो। त्यांना जी HIVवरची ART म्हणून जी औषधं दिली जातात त्या औषधांचा फॉलोअप घेतो। त्या औषधांचे साईड इफेक्ट्स जर झाले असतील तर त्याच्यावरती ट्रीटमेंट देतो। या संस्थेसाठी सुरुवातीला या कामासाठी नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजे राष्ट्रीय एड्स निवारण संस्थेतर्फे काही प्रमाणामध्ये फंड्स येत होते, परंतु आता ते फंड्स ग्लोबल फंड नॅकोला बंद झाल्यामुळे आम्हालाही फंड्स मिळत नाही आहे। आम्ही ही संस्था किंवा हे काम पूर्णपणे डोनेशनवरती करत आहोत। फेब्रुवारी 2013मध्ये व्होडाफोनने आम्हाला 18.5 लाख रुपये पुढील 1 वर्षासाठी म्हणजे साधारणतः आमचं काम मार्च 2014पर्यंत सुरळीत चालावं यासाठी 18.5 लाख रुपये डोनेट केलेले आहेत आणि यासाठी आम्ही खरोखर व्होडाफोनचे अत्यंत आभारी आहोत। त्यानंतर मात्र आम्ही आता सध्या कोल्हापूर आणि आजूबाजूच्या एरियामध्ये याच्या डोनेशनसाठी प्रयत्न करत आहोत। वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही हे डोनेशन मागतो आहोत। फक्त फूडसाठी आम्हाला साधारणतः महिन्याला 18 ते 20 हजार रुपये, औषधांसाठी 20 ते 25 हजार रुपये या पद्धतीनं आम्ही मागतो आहोत आणि आम्हाला काही ठिकाणाहून थोड्याफार प्रमाणामध्ये येत आहे। HIVचे प्रमुख कारणांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं भारतामधलं कारण असं आहे स्त्री पुरुष लैंगिक संबंध। दुसरं कारण आहे आईकडून मुलाला होणारा, तिसरा दूषित रक्त किंवा सोया यांचा वापर असा आहे। आपल्याकडे स्त्री पुरुष संबंधातून येणारे जे काही स्त्री पुरुष संबंधातून सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये पेशंट येतात आणि या पेशंट्समध्ये जो एज ग्रुप किंवा जो वयोगट जो सेक्शुअली ॲक्टिव्ह असतो म्हणजे साधारणतः 15 ते 50-55 वयोगटामधल्या पेशंट्समधलं प्रमाण जास्त आहे। परंतु HIV झाल्यापासून एड्स होण्याचा जो कालावधी आहे हा प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळा असतो। हा सर्वसाधारणपणे 2 वर्षापासून 10, 12, 15 वर्षापर्यंत सुद्धा असू शकतो। त्यामुळे HIV झाल्यानंतर एड्स होईपर्यंत पेशंट काहीही ॲक्टिव्ह प्रयत्न न करता जेव्हा स्टेज 4 म्हणजे एड्स होतो तेव्हाच तो ट्रीटमेंटसाठी येतो। त्यासाठी आमचा या केअर सेंटरबरोबर बाकीचेही आम्ही काही प्रोजेक्ट चालवतो ज्याच्यामध्ये आईपासून बाळाला होणारा HIV प्रतिबंध करण्यासाठी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करतो। लिंक वर्कर स्कीमखाली आम्ही 100 गावामध्ये विलेजेसमध्ये म्हणजे किंवा 100 हाय प्रिव्हेलन्स गावामध्ये कोल्हापूर डिस्ट्रिक्टमधल्या काम करतो। त्याशिवाय आम्ही कोल्हापूर शहरामध्ये आलेल्या बाहेरून आलेल्या मायग्रंट कामगार म्हणतो आम्ही त्यांना, म्हणजे जे एकटे इथे आलेले आहेत किंवा ऊसतोड कामगार असतील, त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन साईटवरती काम करणारे असतील, हॉटेल कामगार असतील, पैलवान लोक असतील, यांच्यावरती आम्ही त्यांना HIVबद्दलची माहिती, समुपदेशन आणि HIV टेस्टिंग आणि जर ते पॉझिटिव्ह असतील तर त्याप्रमाणे त्यांना ट्रीटमेंट यासाठी काम करतो। त्याचबरोबर वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया व पुरुषांशी संबंध असणारे पुरुष या सगळ्यांच्यावरती काम करतो जेणेकरून HIVचं प्रमाण कमी व्हावं। तर HIVचं प्रमाण कमी होण्यामध्ये कंडोम हे सगळ्यात महत्त्वाचं एक साधन आहे की ज्याचा वापर केल्यानंतर ज्याचा एकसारखा सतत वापर केल्यानंतर HIVचं प्रमाण कमी होऊ शकतं। ह्या सर्व पद्धतीने आम्ही HIVचा प्रिव्हेलन्स किंवा प्रमाण कोल्हापूर शहरामधलं कमी करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत। सर्वसाधारणपणे जी व्यक्ती विवाहापूर्वी किंवा विवाह बाह्य संबंधामध्ये ज्यांनी केलेली आहेत अशा व्यक्तींनी स्वतःची HIV तपासणी करून घ्यावी। गव्हर्नमेंटतर्फे HIV तपासणीची
सर्व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः 26 केंद्र आहेत आणि या केंद्रामध्ये HIV ची तपासणी पूर्णपणे मोफत केली जाते. त्यामुळे पेशंट एड्स होण्याच्या स्टेजच्या आधीच्या स्टेजमध्ये जर HIV त्याचा डिटेक्ट झाला तर तो एड्सपर्यंत पोहोचायच्या आधी स्वतःची काय काळजी घ्यायची आणि काय ट्रीटमेंट सुरू करायची हे जर त्याला सांगण्यात आलं तर तो आजारी पडत नाही किंवा जास्त आजारी व्हायच्या आधी तो स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊ शकतो, स्वतःचं काम करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या फॅमिलीचं काळजी घेऊ शकतो. त्याचं प्रॉडक्टिव्ह आयुष्य जे आहे ते तसंच राहण्यासाठी याची मदत होते. पूर्वीसारखं HIV एड्स म्हणजे मृत्यू असं आता समीकरण नाही आहे. आता HIV वरती ART नावाची उपचार पद्धती अवेलेबल आहे. यानं HIV कंट्रोलमध्ये तो जरी पूर्णपणे बरा नाही झाला तरीसुद्धा ही ARTची औषधं आज गव्हर्नमेंटमध्ये पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत, जी कोल्हापूर शहरामध्ये सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आणि CPR हॉस्पिटल इथं आहेत. त्याशिवाय इचलकरंजीला IGM हॉस्पिटलमध्ये आहेत आणि गडिंग्लजला 100 खाटाच्या दवाखान्यामध्ये उपलब्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एवढ्या खालील 4 ठिकाणी या 4 ठिकाणी ती उपलब्ध आहे. जर पेशंटनी स्वतःला HIV आहे असं कळल्यानंतर जर या 4पैकी कुठेही किंवा आमच्या संस्थेमध्ये येऊन जर आम्हाला सांगितलं की असं माझं HIV पॉझिटिव्ह आलेली आहे तर त्यांना पुढचं आयुष्य कशा पद्धतीनं घालवलं पाहिजे याबद्दलचं पूर्णपणे मार्गदर्शन आम्ही त्याला उपलब्ध करून देऊ. त्याशिवाय त्याला जी काही मदत पाहिजे असेल ती मदत आम्ही करून देऊ. आज आमच्या निदर्शनास असं येतं आहे की सर्वसाधारणपणे जी मुलं HIV बाधित आहेत, ज्यांचे आईवडील मेलेले असतात आणि जे आजी आजोबा आत्या मामा यांच्याकडे वाढत असतात, त्या मुलांच्यामध्ये आम्हाला HIVची लागण जी आहे त्यांची वाढ आम्हाला नॉर्मल मुलांच्यासारखी दिसत नाही. मुळातच HIVमुळे त्यांची वाढ कमी होते आणि त्यांची जी काळजी अपेक्षित आहे ती काळजी घेतली जात नाही. दुसरं अजून एक असं दिसून येतं की पुरुष एक वेळ औषधोपचार फॅमिली त्यांच्या पाठीमागे उभी राहते, पण नवरा मेल्यानंतर ती विधवा स्त्री तिच्या मुलांसह मात्र घराच्या बाहेर हाकलली जाते आणि तिच्याकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही. तर पुढील काळामध्ये आमची अशी अपेक्षा आहे की हे सेंटर आहे असं जास्त चांगल्या पद्धतीनं चालवावं, जिथं आम्ही 24 तास ॲडमिशन्स घेत आहोत, सिरियस पेशंट ॲडमिट करून घेत आहोत आणि या बायकांसाठी काहीतरी एक रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करावं अशी आमची एक इच्छा आहे. पेशंट एकटा याच्यामध्ये पूर्वी कसं होतं, HIV झाला की त्या पेशंटला वाईट टाकल्यासारखं बाजूला केलं जात होतं, परंतु आता जेव्हा आम्ही त्यांच्या फॅमिलीला माहिती देतो, मुळात दोघांच्यापैकी एक जण नवरा किंवा बायको यापैकी एक जण HIV पॉझिटिव्ह असेल तर आम्ही त्याचं काउन्सिलिंग किंवा समुपदेशन करून दुसऱ्याचीही तपासणी करून घेतो आणि नंतर त्या दोघांचं एकत्रित काउन्सिलिंग करतो. त्यामुळे ते एकमेकांच्या आधारासाठी उभे राहतात. त्याचबरोबर आम्ही फॅमिलीला कल्पना देतो, त्यांचे आईवडील असतील, मुलं असतील किंवा भाऊ बहीण असतील, त्यांना आम्ही कल्पना देतो की यांच्याकडे काय पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे. तुम्ही एकत्र बसल्यानं एकत्र जेवल्यानं HIV होत नाही. HIVची जी कारणं आहेत स्त्री पुरुष संबंध किंवा दूषित रक्त याच पद्धतीनं HIV होऊ शकतो. त्यामुळे एकत्र राहण्यानं HIV पसरत नाही आणि ही माहिती जशी लोकांच्यापर्यंत जाती आहे तसं त्या लोकांना फॅमिलीमध्ये चांगल्या पद्धतीनं सपोर्ट केला जातो आणि यासाठी आमच्याकडचे जे काउन्सिलर आहेत संदीप म्हणून ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये याच्यासाठी काम करत आहेत. HIV ही शरीरामध्ये शिरलेले विषाणू आहेत. त्याच्यानंतर HIVचं एड्समध्ये जेव्हा रूपांतर होतं तेव्हा हे आपल्या शरीरातली HIVचे जंतू शरीरामधले हळूहळू प्रतिकारशक्ती कमी करायला लागतात. ही प्रतिकारशक्ती कमी व्हायला लागते तसे वेगवेगळे संधिसाधू आजार अशा पेशंटना होतात. ह्या संधिसाधू आजारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि आपल्या दृष्टीनं काळजी करण्यासारखा एक आजार आहे तो म्हणजे TB. हा जो TBचा आजार आहे हा औषधं व्यवस्थित घेतली तर पूर्णपणे बरा होतो, परंतु पेशंट मुळातच आमच्याकडे उशिरा 4थ्या स्टेजमध्ये आला असेल आणि त्याला HIV पण आहे TB पण आहे आणि ह्या दोन्हीची औषधं घ्यावी लागतात, तेव्हा खूपदा पेशंट ह्या औषधांच्यापासून बाजूला जातो किंवा सगळीच औषधं बंद करतो आणि असे पेशंट ड्रग रेझिस्टंट TB निर्माण करतात. म्हणून आमच्याकडे HIV TB ज्या पेशंटना आहे जे दोन्ही ज्याला आम्ही HIV TB को इन्फेक्शन म्हणतो अशा पेशंटचा आम्ही अत्यंत रेग्युलर फॉलोअप घेतो की जेणेकरून त्यांनी TBची ट्रीटमेंट पूर्ण करावी, त्यांच्या थुंकीमधले TBचे जंतू पूर्णपणे नाहीसे व्हावे. त्याशिवाय यामधल्या काळामध्ये त्यांना काहीही अडचणी आल्या तर त्यासाठी आम्हाला मेडिकल सर्व्हिसेस त्यांना देता याव्यात, ह्यासाठी आमचे पूर्णपणे प्रयत्न असतात. ह्या सेंटरमध्ये सध्या 12 बेड्सच्या सुविधा आहेत आणि सर्वसाधारणपणे महिन्याला 40 ते 50 ॲडमिशन्स होतात आणि साधारणतः 350 ते 500 पर्यंत OPD सर्व्हिसेस दिल्या जातात पेशंटना.
यांना आम्ही जी औषधं देतो, जे अन्न देतो, कारण यांना खाण्यामध्ये बऱ्याच प्रॉब्लेम्स असतात, पुरेसं जेवण जात नाही, त्यामुळे सेमी सॉलिड लिक्विड डाएट पहिल्यांदा दिलं जातं, त्यांना न्यूट्रिशियस अन्नाची गरज असते. आज आम्ही हे सर्व त्यांना देत आहोत. त्याशिवाय इथे साधारणतः 12 ते 14 लोक काम करतात ह्या सेंटरसाठी. या सगळ्यांचं पेमेंट, ही जागेचं भाडं आणि हा जो औषध आणि जेवणखाण्याचा खर्च येतो आहे, या सर्व साधारणपणे धरून आम्हाला महिन्याला साधारणतः 1.5 लाख रुपयाचा खर्च आहे. म्हणजे वर्षाला आम्हाला 18 लाख रुपये लागतात. मग आम्ही प्रयत्न करतो आहोत की CSR ॲक्टिव्हिटीखाली आम्हाला काही इंडस्ट्रीजकडनं यामध्ये आम्हाला डोनेशन्स मिळावी, परंतु ते आम्ही अजूनपर्यंत आमच्यापर्यंत CSR ॲक्टिव्हिटीजचे डोनेशन्स आमच्यापर्यंत पोचले नाहीत. आमचे जरूर प्रयत्न चालू आहेत की अशा इंडस्ट्रीजपर्यंत आम्ही पोचावं आणि त्यांना आमच्या ॲक्टिव्हिटीबद्दल माहिती द्यावी. परंतु खारीचा वाटा म्हणून आम्ही लोकांना आवाहन करतो की त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी, मुलांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला अन्नधान्य स्वरूपामध्ये किंवा कॅशमध्ये डोनेशन द्यावं आणि आमच्याकडे ATGची फॅसिलिटी असल्यामुळं ते जे काही आम्हाला डोनेट करतील त्यातून त्यांना इन्कम टॅक्सला सुद्धा सवलत मिळेल. HIV हा एक असा आजार आहे की जो कुठलेही धर्म, जात बघत नाही आणि समाजाच्या सर्व स्तरामध्ये तो सर्व प्रमाणामध्ये आढळून येतो. परंतु ज्यांची खर्च करण्याची कपॅसिटी नाही किंवा हा आजार हा थोडासा जास्त खर्चिक आजार असल्यामुळं जो क्लास आहे की जो अजिबात अशासाठी पैसे खर्च करू शकत नाही, ज्याला आपण लोअर क्लास म्हणू किंवा लोअर मिडल क्लास म्हणू, यांच्यासाठी मात्र ही सुविधा अतिशय चांगली आहे. आमचे काही प्रयत्न आहेत की काही चांगल्या क्लाससाठी सुद्धा चांगल्या पद्धतीनं सुविधा देता याव्यात म्हणून, परंतु समाजातल्या सर्व घटकामध्ये हा आजार दिसून येतो. कोल्हापूर हा NH4च्या जवळ असल्यामुळे व थोडासा आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळे इथे HIVचं प्रमाण जास्त आहे. कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रात HIVमध्ये 3 नंबर क्रमांकावरती आहे. याचं कारण परत मी माझ्या सांगितलं जसं की आर्थिक संपन्नता, NH4 जवळ असलेले, त्याशिवाय बाहेरून येणारे मायग्रंट वर्कर्स आणि इथे चालू असणाऱ्या वेगवेगळे व्यवसाय, या सगळ्यांचा परिपाक होऊन इथे HIVचं प्रमाण जास्त आहे. नुकतंच वाढत चाललेले इंडस्ट्रीज आहेत इथं, त्यामुळे बाहेरून येणारे कामगार लोक आहेत, त्यांच्यामुळे परत इथे HIVचं प्रमाण वाढतं आहे. सगळ्यात वाईट भाग असा आहे की जिथे HIVचं प्रमाण कमी आहे असे जे महाराष्ट्र सोडून बाकीचे जे काही राज्य आहेत तिथून येणारे पेशंट इथे येतात, इथे HIVची लागण त्यांना होते आणि ते परत जेव्हा आपल्या घरी जातात तेव्हा ते आपल्या बायका मुलांना HIV देतात. आणि ज्या राज्यांच्यामध्ये HIVचं प्रमाण कमी आहे तिथं आता HIVमध्ये जास्त वाढ दिसायला लागलेली आहे आणि जिथं ज्या राज्यांच्यामध्ये HIVचं प्रमाण जास्त होतं तिथं चालू असणाऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमुळं HIVचं प्रमाण आता थोडंसं कमी किंवा स्टॅटिक झालेलं आहे. या निमित्तानं मी सर्व लोकांना आवाहन करू इच्छिते की त्यांनी वाढदिवस, स्वतःचे वाढदिवस, मुलांचे वाढदिवस व घरातल्या एखाद्या चांगल्या प्रसंगानिमित्तानं कॅशमध्ये किंवा काइंड्समध्ये, अन्नधान्य स्वरूपामध्ये किंवा पैशाच्या स्वरूपामध्ये या समाजातील या घटकासाठी मदत करावी असे मी